शिक्षण महर्षी डॉक्टर डी.वाय. पाटील यांच्या निधनानं कोल्हापूरवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी आज सकाळपासूनच कोल्हापूर शहरातील राजकीय, सामाजिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मोठी गर्दी केली होती. महापालिकेतील नगरसेवक, विरोधी पक्षनेते, भाजपचे पदाधिकारी, विविध राजकीय पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते यांनी उपस्थित राहत डॉक्टर डी.वाय. पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. शिक्षण महर्षी डॉक्टर डी.वाय. पाटील यांच्या निधनानं कोल्हापूर शहरावर शोककळा पसरली आहे. डॉक्टर पाटील यांच्या अंत्यदर्शनासाठी आज सकाळपासूनच कोल्हापूर शहरातील राजकीय, सामाजिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मोठी गर्दी केली होती. कोल्हापूर महानगरपालिकेतील नगरसेवक, विरोधी पक्षनेते, विविध पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं अंत्यदर्शनासाठी उपस्थित होते. भाजपसह काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस तसंच इतर राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनीही डॉक्टर डी.वाय. पाटील यांना श्रद्धांजली अर्पण केली. डॉक्टर डी.वाय. पाटील यांच्या निधनाच्या निमित्तानं राजकीय मतभेद काही काळ बाजूला ठेवून सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येत पाटील कुटुंबियांची भेट घेतली आणि आपल्या भावना व्यक्त करत सांत्वन केलं. एक सामान्य कुटुंबात जन्मून शेतकरी कुटुंबात जन्मलेलं व्यक्तिमत्व अखंड जगभर ज्यांनी कोल्हापूर शहर जिल्ह्याचं नाव पोचवलं. शिक्षण असो, क्रीडा असो, सहकार असो, आध्यात्मिक असो, औद्योगिक असो आणि तुमच्या सांस्कृतिक क्षेत्र असो, असं कोणतं क्षेत्र नाही ज्यामध्ये डॉक्टर डी.वाय. पाटील दादांनी आपली प्रतिभा उमटवली नाही. त्यामध्ये जगभर आपला ठसा उमटवल असं काम केलं नाही असं क्षेत्र नाही. त्यामुळे डॉक्टर डी.वाय. पाटील हे नुसतं नाव नाही, डी.वाय.पी. हा ब्रँड जगभर गेला, हा एक ब्रँड तयार झाला. त्यामुळे आमच्या कोल्हापूर शहर जिल्ह्याचं नाव अखंड जगभर ताटमानेनं घेण्याचं योग्य झालं. त्याला कारणीभूत डी.वाय. पाटील दादा देखील आहेत. आज अत्यंत दुःख वाटतंय की शिक्षण महर्षी आदरणीय डी.वाय. दादा आमच्यातून निघून गेलेत. आदरणीय बंटी पाटील साहेब, आमचे नेते संजय भैया, ऋतुराज दादा यांच्या कुटुंबामध्ये एक मोठी पोकळी निर्माण झाली आणि ती पोकळी न भरून येण्यासारखी ती पोकळी निर्माण झाली. आदरणीय डी.वाय. दादा या महाराष्ट्राला अनेक विचार देऊन गेलेत. अनेक राज्याचे ते राज्यपाल म्हणून त्यांनी पद भूषवलं गेलं. त्याच कोल्हापूरच्या जिल्ह्यामध्ये 2 वेळा ते आमदार झाले आणि त्यानंतर त्यांनी अख्ख्या महाराष्ट्र नाही तर देशाला प्रत्येक गोरगरिबांनी शिक्षण घ्यावं, झोपडपट्टीतल्या मुलांनी शिक्षण घ्यावं, वीट भट्टीवर काम करणाऱ्या, गुराळावर काम करणाऱ्या मुलांना शिक्षण मिळावं, असा हा त्यांचा हा मोठा विचार त्यांचा या ठिकाणी त्यांनी महाराष्ट्रभर रुजवला. केवळ कोल्हापूरचे नव्हे तर देशामध्ये शिक्षण तज्ज्ञ म्हणून ज्यांचा परिचय आहे असे दादा म्हणजे डॉक्टर डी.वाय. पाटील आज आमच्यामधून निघून गेलेले आहे. आम्ही विद्यार्थी चळवळीपासून या कोल्हापूरमध्ये काम करतोय, विद्यार्थी परिषदेपासून काम करतोय. त्यांचं आम्ही विद्यार्थी परिषदेपासून त्यांचं काम आम्ही बघितलेलं आहे. त्यांनी सर्वसामान्य गोरगरीब जनतेला आणि विशेषतः टेक्निकल एज्युकेशन्समध्ये त्यांनी जे भरीव काम केलेलं आहे, त्यांचं उल्लेखनीय कार्य हे या निमित्ताने आपल्या सगळ्यांच्या नजरेला येतं. दादा हे आमदार म्हणूनही होते, राज्यपाल म्हणूनही होते, राजकारणी होते, समाजकारणी होते, शिक्षणतज्ज्ञही होते. अशा एका सर्वसामान्य माणसामध्ये कुटुंबामध्ये जन्माला आलेले दादा त्यांनी या कोल्हापूरचं नाव जगाच्या पाठीवर आणलं, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. डॉक्टर डी.वाय. पाटील यांच्या जाण्यानं कोल्हापूरच्या राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात निर्माण झालेली पोकळी नक्कीच न भरून येणारी आहे. शिक्षण महर्षी डॉक्टर डी.वाय. पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली.